छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आणि त्यांच्या पूर्वकालीन युद्ध संस्कृतीत सैनिकांच्या कल्याणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत मानवी आणि शिस्तबद्ध होता. स्वराज्याच्या स्थापनेपूर्वी अनेक सत्ता केवळ विजयाचा विचार करत असत, परंतु महाराजांनी रयतेचे राज्य ही संकल्पना प्रत्यक्षात आणताना सैनिकांच्या रक्ताची किंमत ओळखली होती. लढाईमध्ये जे सैनिक धारातीर्थी पडत त्यांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी ही विजयावर अवलंबून असे. जो पक्ष विजय मिळवत असे तो आपल्या सैनिकांचे मृतदेह गोळा करून त्यांच्या धार्मिक परंपरेनुसार विल्हेवाट लावत असे. यामध्ये हिंदू सैनिकांसाठी दहन तर मुस्लिम सैनिकांसाठी दफनविधी केला जाई. अनेकदा दुर्गम भागात प्रत्येक सैनिकाचा मृतदेह घरापर्यंत पोहोचवणे शक्य नसल्याने तिथेच सामूहिक अंत्यसंस्कार केले जात. या महान योद्ध्यांच्या बलिदानाची स्मृती जपण्यासाठी महाराष्ट्रात वीरगळ उभारण्याची परंपरा जोपासली गेली, ज्यावर त्या सैनिकाचा पराक्रम कोरलेला असे. विशेष म्हणजे शिवाजी महाराजांनी शत्रू सैनिकांच्या मृतदेहांची विटंबना न करण्याचे सक्त आदेश दिले होते. अफझल खानाच्या मृत्यूनंतर महाराजांनी त्याचे दफन सन्मानाने करून तिथे कबर बांधणे हे त्यांच्या याच औदार्याचे उत्तम उदाहरण आहे. जखमी आणि अपंग झालेल्या सैनिकांच्या बाबतीत महाराजांनी एक प्रकारची सामाजिक सुरक्षा व्यवस्थाच उभी केली होती. लढाई संपल्यानंतर सैनिकांसाठी जखम दरबार भरवला जात असे, जिथे प्रत्यक्ष महाराज सैनिकांच्या जखमांची विचारपूस करत. जखमींना उपचारासाठी रोख मदत दिली जात असे, ज्याला जखमपट्टी म्हटले जाई. जर एखादा सैनिक कायमचा जायबंदी झाला तर त्याला सन्मानाने निवृत्ती देऊन त्याच्या उदरनिर्वाहाची सोय केली जात असे. तसेच जे सैनिक स्वराज्यासाठी शहीद झाले त्यांच्या कुटुंबाला कधीही वाऱ्यावर सोडले जात नसे. त्यांच्या विधवा पत्नीला आणि मुलांना बाळपरवेस नावाने पेन्शन किंवा भत्ता दिला जाई. शहीद सैनिकाच्या सज्ञान मुलाला सैन्यात मानाची नोकरी देऊन कुटुंबाचा आधार टिकवला जात असे. महाराजांच्या या पितृतुल्य धोरणामुळेच मावळ्यांमध्ये स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देण्याची जिद्द निर्माण होत असे.